गोवा म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? तर मस्त असे बीच. त्याच्यानंतर जर तुम्हाला फार छान गोष्टी बघायला आवडत असतील, तर हे चर्च किंवा बेसिलिका. पण आम्ही बघितलं त्या पलीकडचं देखील गोवा. आणि इथे आल्यानंतर असं वाटलं, की आपल्या लहानपणी वॉलपेपर असायचे ना, तशा एखाद्या वॉलपेपरमध्ये उडी मारून तर नाही आलोय आपण. इतकं सुंदर इथलं वातावरण होतं. आणि इथे असलेली माहिती तर अप्रतिमच होती. बरं मला सांगा, तुम्हाला पोर्तुगीजांच्या आधीचं गोवा काय होतं हे माहितीये का? किंवा तुम्ही आर्किटेक्ट असाल, इंटिरियर डिझायनर असाल, आर्टिस्ट असाल किंवा तुम्हाला अशा वेगळ्या काहीतरी ऑफबीट गोष्टी बघायला आवडत असतील ना, तर ही जागा म्हणजे तुमच्यासाठी पर्वणी आहे. तर इथे पोहोचल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल, की डिझनीच्या मूव्हीमधलं एखादं घर बघावं ना, तसं हे घर दिसतं. हे आहे म्युझियम. चला, इथे नक्की काय आहे हे बघूया. हॅलो सर, हॅलो मॅम, वेलकम टू द म्युझियम हाऊस ऑफ गोवा. या म्युझियमचं नाव आहे म्युझियम हाऊस ऑफ गोवा. पण म्युझियमची एकच बिल्डिंग पायऱ्यावरून ज्याची एंट्री आहे आणि वरती 3 फ्लोर आहे म्युझियमचे. म्युझियम आर्किटेक्चरवरून रिलेट करतो. सो तिन्ही फ्लोर्सवरती वेगवेगळ्या वस्तू आहेत. पूर्ण म्युझियम 3 फ्लोअरचा ॲक्च्युली फक्त 3 कॉलम्सवरती सपोर्ट केलेला आहे. फर्स्ट म्हणजे हा स्पायरल स्टॅरकेस, जो मेन म्युझियमचा बॅकबोनसारखा ॲक्ट करतो. आणि दोन्ही साईडमध्ये म्युझियम 2 ग्रे कलरच्या दगडांवर सपोर्टेड आहे. ते दगड म्हणजे दोड्डबळापूर नावाचा एक डिस्ट्रिक्ट आहे कर्नाटकामध्ये. तिथून आलेले जात्याचे दगड जे रागी किंवा वीट किंवा तेल काढायला यूज करत होता. त्याच्यापैकी एक दगड आपल्या मागे. तर हा आहे ग्रँडिंग स्टोन, जो 3 पिलर मधला एक पिलर म्हणून इथे वापरलेला आहे आणि ह्याच्या भरोशावर आपण वर म्युझियम बघायला जाणार आहोत. तर हा एका बाजूचा म्हणजे पुढच्या बाजूचा तुम्हाला स्टोन इथे दिसत असेल आणि मागच्या बाजूचा जो दुसरा स्टोन आहे तो इथे. मला प्रिन्स आणि प्रिन्सेस म्हणून आमचं स्वागत केलं आणि अशा छान गोल जिन्यावरनं आम्ही म्युझियम बघायला वर गेलो. वर जाताना मी आधी पोहोचले हा सगळ्यात आधी, म्हणजे सूरज नंतर आला कॅमेरा घेऊन. तर मी तिथे वर जाऊन छान सगळी इन्फॉर्मेशन वाचत होते, तोपर्यंत सावी देखील झोपली. तर तिथे जी इन्फॉर्मेशन होती मी तुम्हाला इथे स्लाइडवर टाकते, तुम्ही पॉज करून नक्की वाचू शकता. म्युझियम ना खूप छान प्रकारे डिझाईन केलं होतं. म्हणजे इन्फॉर्मेशन वाईज तर खूप इन्फॉर्मेशन इथे होती. जुन्या काळचे पोर्तुगीजांच्या वेळेचे फोटो, घरं कुठल्या बेसवर आहे, त्याची रचना कशी आहे, जुन्या वस्तू या सगळ्या तिथे बघायला मिळाल्या. ओह! एकदम इंटरेस्टिंग खुर्ची. अरे नाही, खुर्ची नाहीये. हे ट्रान्सपोर्टसाठी वापरायचे. म्हणजे हे कसं आहे माहितीये का, जुन्या काळ आपल्या काळी कशा पालख्या, मेढ्या असतात ना, तशा टाईपचं हे काहीतरी आहे. तर ह्याला मच्छीला म्हणतात. त्याची माहिती पूर्ण त्यांनी दिलेली आहे. पण ह्याच्यात बसून फिरायला काय रोमॅन्टिक वाटेल? तर इथे असे छान हे पोस्टर्स होते ज्याच्यावर गोवन हाऊसेसची त्यांनी खूप मस्त माहिती दिली होती. म्हणजे तिथलं आर्किटेक्चर असू दे, कशा पद्धतीने ते बांधलं जातं, कसा विचार केला जातो, इव्हन फ्लोरिंग, विंडो, ह्या सगळ्याची माहिती इथे दिलेली होती. आणि फक्त माहिती नव्हती, तुम्हाला पुढे दिसेल की या बऱ्यातल्या बऱ्याचशा गोष्टी यांनी इथे ठेवलेल्या पण आहेत. आणि हा फक्त गोवा नाही, तर इथे ह्या मधल्या पिलरवर ना त्यांनी छान ग्राफिकल ह्याच्यामध्ये वर्ल्ड आर्किटेक्चरची क्रोनॉलॉजी पण दिली होती, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या शतकांमध्ये बिल्डिंगचं स्वरूप कसं बदलत गेलं, विथ त्याचे फोटो, असं मस्त इथे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं होतं. आणि ही सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट मला वाटली, की असं छान त्रिकोणी जायला रस्ता आणि त्याच्यामध्ये अशी ही छोटीशी गॅलरी. हे खूप मस्त वाटत होतं इथे उभं राहिल्यानंतर. वरच्या मजल्यावर जसं मगाशी आपण पिलर बघितला तसं या पिलरवर मारिओ मिरांडा ह्याच्या ग्राफिकल ह्याच्यामध्ये गोव्यावर कोणी कोणी राज्य केलं ते असं एखादं कॉमिक आपण बघावं ना, त्या स्वरूपात इथे लिहिलं होतं. तर चित्र आणि माहिती या दोन्ही गोष्टी इतक्या मस्त प्रकारे त्यांनी इथे सजवल्यात ना, की तुम्हाला बघताना हे फार इंटरेस्टिंग वाटतं. व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये नाही घेता येत, पण जर तुम्ही गोव्याला गेलात म्हणजे प्लॅन आता पक्का करूनच टाका, तर इथे जाऊन तुम्ही हे म्युझियम नक्की चेक करू शकता. फायनली सावी उठली आणि त्याच वेळी मी तिथल्या अशा या खिडक्या बघत होते. तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना, की ते त्यांनी वस्तू ॲक्चुअल जेवढ्या ठेवता येतील तशा ठेवल्यात पण. त्यामध्ये काही खिडक्या आहेत किंवा हे जुने दरवाजे आहेत, फ्रंट डोअर आहेत आणि मस्त असे वेगवेगळे खिडक्यांचे प्रकार त्यांनी भिंतीवर पण लावले होते, ज्याच्यामध्ये खूप वेगळी डिझाईन्स देखील आपल्याला बघायला मिळतात. आणि इव्हन त्याची सिक्युरिटी सिस्टीम कशी होती, त्याच्या चाव्या ह्या सुद्धा इथे त्यांनी लावलेल्या आहेत. हां, या तुम्हाला इथे त्यांच्या त्यावेळच्या त्या ह्या चाव्या दिसतील आणि खूप जुन्या गोष्टी म्हणजे ध्रुव पण रमला होता. त्याबरोबरीने रेलिंग्स, रेलिंगचे सुद्धा एवढे प्रकार असू शकतात, बरण्यांचे एवढे प्रकार असू शकतात.
हे मला ऐकलं म्हणजे असं वाटलंच नाही की एवढं मला इथे बघायला मिळेल आणि खूप मस्त वस्तू होत्या आणि त्या फॉर्ममध्ये इथे मला ठेवलेल्या दिसल्या. अशी ही कौलं बघितली आणि आमच्या जुन्या घराची आठवण आली मला. मी पण अशा कौलाच्या घरामध्ये राहिलीये. त्यामुळे असं काहीतरी आपल्या घरातलं कोणीतरी म्युझियममध्ये ठेवलंय असं फील आलं. तुमच्यापैकी किती जण कौलाच्या घरामध्ये राहतायत किंवा राहिलेले आहेत, हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि मग आलो आम्ही सगळ्यात शेवटच्या फ्लोअरवर, जिथे असं छान छोटंसं अॅम्फी थिएटर होतं आणि इथे देखील वेगवेगळी पोस्टर आणि त्याच्यामध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन गोव्याची, म्हणजे पोर्तुगीजांच्या आधीचं गोवा कसं होतं. तर असं थोडंसं तिकीट असलेली पण मस्त वर्थ टू वॉच अशी ही जागा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यांबरोबर शेअर करा. आणि पूर्वा सुरज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे अशा मस्त जागा तुम्हाला देखील बघता येईल. म्हणूनच फिरत राहू, भेटत राहू आणि वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू. तोपर्यंत बाय बाय.